अर्धा तास झाला एवढ्याच गवाऱ्या तोडल्या आतापर्यंत. हे बघा कसं झाड आहे. 12 महिन्यांपैकी 9 ते 10 महिने बाहेर जंगलामध्येच फिरत असतात. फक्त पावसाळ्याचे 1-2 महिने जे असतात ना तेवढे गावामध्ये असतात. बघा बैलगाडी झुपल्या गेली त्यांच्यावाली. जातील ते पण आता थोड्याच वेळात. शेतकऱ्याचं जीवन खूपच कष्टमय असतं, कारण आतापर्यंत आपण फक्त पुस्तकात वाचणं. आल्या मिरच्या आमच्या 3च झाडामध्ये 3च लाईनमध्ये एवढ्या मिरच्या निघाल्यात. हे बघा. जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला आज थोडंसं लेट उठलो, रात्री बराच लेट झोपलो होतो, त्याच्यामुळे आज सकाळी लेटच उठलो. मम्मी पप्पा ते गेलेच शेतामध्ये, मी फ्रेश झालो. चला म्हटलं आता निघूयात आपण पण, कारण आज आपल्याला भाजीपाला तोडायचा आहे. भाजीपाल्यामध्ये गवार तोडणार आहोत आपण, आणि बऱ्यापैकी अजून काय भाजीपाला असेल तो पण तोडायचा आहे. बघा आता खेडेगावामध्ये कसं असतं, किती आता फक्त 9:30 वाजलेत. 9:30 बघा तुम्ही, पूर्ण गल्ली खाली झालेली आहे. कोणीच गल्लीमध्ये दिसत नाही, कारण सगळे शेतामध्ये कामाला गेलेले असतात. सो चला आपण पण आता निघूयात. थोड्याच वेळामध्ये शेतामध्ये जायचं आहे आपल्याला. मम्मी पप्पा ते ऑलरेडी गेलेले आहेत. ठीक आहे. चला गाईज, वावरात आलो होतो बघा. इथं वाडा चालला आज. वाडा चालला का? बघा गाईज, मेंढ्यांचा वाडा आहे त्या साईडला. बघा मेंढ्या आहेत आपल्या. चला जाऊ आपण मेंढ्यांकडं. हे बघा गाईज, हा आपला मेंढ्यांचा वाडा आहे. आपल्या शेतामध्ये आलेला होता हा वाडा. 2-3 दिवस झालेत. मग बकऱ्या पण आहे तिथं. आज ते चाललेत उठून दुसऱ्या शेतात जातील आज पुन्हा. या प्रकारे जीवन असतं आपल्या मेंढपाळाचं. कारण कसं असतं, म्हणजे 2 दिवस याच्या शेतात, 2 दिवस त्याच्या शेतात, असं पूर्ण 10 महिने, म्हणजे 12 महिन्यांपैकी 9 ते 10 महिने बाहेर जंगलामध्येच फिरत असतात. फक्त पावसाळ्याचे 1-2 महिने जे असतात ना तेवढे गावामध्ये असतात. बाकी पूर्ण 9 ते 10 महिने हे बाहेरच जंगलामध्ये फिरत असतात हे. चला आता त्यांचा वाडा उठेलच थोड्याच वेळात. ते आता बैलगाडा झुपतील आणि त्याच्यावरती जो वाडा आहे मेंढ्यांचा तो दुसऱ्या शेतामध्ये घेऊन जातील. काय जावळी झाला का? हे बघा काहीच इकडं मेंढीने बच्च दिलंय बघा. आत्ताच झालंय बघा ते. सोनू दादाचं नाव ठेवायचं आहे त्याला. हे बघा काहीच आता सोडतील मेंढ्या, ते जातील आता दुसरीकडे. ते ही वाघूर आहे बघा, वाघूर ह्याच्यामध्ये असतात मेंढ्या. आता ही वाघूर सोडतील आणि मग घेऊन जातील मेंढ्या दुसरीकडं. हे बघा काहीच येतं मम्मी त्या सावलीला जागा साफ करून ठेवत आहेत. बोरीचं झाड आहे आपले हे, त्याच्या खाली मस्त सावली येते. थोड्या वेळात मस्तपैकी बसायला सावली येईल. भाजीपाला तोडला ना तो पण सावलीमध्ये इथं ठेवला जातो. काय आज गवार त्याच उडायलेत ना भेंड्या? हां, आज गवार भेंडी ते तोडायचं आहे काहीच आपल्याला. हे बघा काहीच मस्तपैकी झाडलं आणि तिथे आता हे बसायला ठेवलंय. मस्तपैकी आपण इथं बसू शकतो आता. व्यवस्थित बसायला जागा होऊन गेली इथं. आता भाजीपाला तोडला ना तो पण इथं सावलीमध्ये राहील मस्त. बोरीची सावली, एवढी खास सावली पडत नाही पण नाहीपेक्षा बरी, थोडंसं बसण्यासाठी व्यवस्थित जागा. चला गाईस, हे बघा इकडं मम्मीने त्या गवार तोडायला सुरुवात केली. सगळं ओलं आहे खाली इकडं बघा. तरी पण ओल्यामध्येच गवार तोडायचं काम चालू केलं बघा मम्मीने त्यांनी. आणि इतकं जबरदस्त काम राहतं हे. एकदम हळूहळू तोडावं लागतं, नाहीतर गवार तोडताना झाडच तुटून जातं डायरेक्ट. त्याच्यामुळे खूप सांभाळून तोडावं लागते. एक एक गवार तोडावी लागते. बघू शकता तुम्ही, हे एवढे 2 साठे आहेत गवारच्या. आणि त्याच्यानंतर त्या साईडला पूर्ण भेंडी आहे. भेंडी बरंच आली बघा या साईडला, तुम्ही बघू शकता किती भेंडी तयार झालेली आहे बघा. बरेच भेंडी लागलेली आहेत. सो चला आता गवार झाला की मग नंतर आपण भेंडी तोडणार आहोत. चला गाईस, आपण गवाऱ्या तोडू. बघा इथं एक एक गवार तोडायची आहे. मिरच्या तोडायचं, भेंड्या तोडायचं मस्त सोपं राहतं. हे गवार बघा एक तोडावी लागते, कारण झाडं सुपटून येतं डायरेक्ट व्यवस्थित नाही तोडलं तर. चांगले लागले आहेत गवार. छोटंसं झाड आहे पण बघा किती गवार लागली इथं.
हे बघा गाईस किती गवार आहेत बघा याला. किती मोठं झाड होऊन गेले. याला केवढं झालं का सगळ्यात मोठं झाड आहे गाईस हे बघा सगळ्या याच्यामधलं. पण ते काय करताय तिला कांद्यावरती ते का बरं टाकू आता पाच नाही टाकतायत मग आता ह्याच्याने राहीन याच्याने. हे बघा काहीच कागद टाकून दिला इथं नेट ना मग तेच ना राहीन का हा दगड ठेव त्याच्यावर पाईप ठेवून द्या. हे बघा काहीच येतं सगळा कांदा उघडा झाला. वाड्यावरती ना कुत्र्यांती होते कुत्र्यांती खेळत होते याच्यावरती कांद्यावरती जी पाट टाकली ना ती सगळी काढून टाकली त्यांनी बघा. असे सगळ्या बऱ्याच ठिकाणी उघडे करून दिलेत कांदे बघा. आता वाडा पण चालला त्यांच्यावाला. हे बघा ह्याच्यावरती पप्पान ते आता नेट टाकून देतील बघा. बैलगाडी झुपल्या गेली त्यांच्यावाली जातील ते पण आता थोड्याच वेळात. चालला वाडा त्यांचा उठून. मेंढ्या पण आल्यात बघा या साईडला. हे असं असतं जंगलामध्ये फिरायचं काहीच ठाव ठिकाण नसतो कुठेही. चला काहीच आता झालंय झाकून देतील आता एवढं. परत आपल्याला अजून गवार तोडायची बाकी आहे. भेंडी तर अजून बाकीच आहे आपल्याकडे. चला गाईस बघा अर्धा तास झाला एवढ्याच गवाऱ्या तोडल्या आतापर्यंत. हे बघा कसं झाड आहे. हे बघा एक एक गवार तोडावे लागते आपल्याला बघा. हे बघा इकडं किती घाय करायला जेवायची अजून काहीच काम करेल नाही लगेच जेवणला. हे बघा काहीच इकडं मेंढ्या पण येऊन गेल्या. कांद्याचं शेत होतं ना आपलं त्याच्यामध्ये सरायला. तू कस काय मेंढ्या का आज हा तू कस काय मेंढ्या का हा का ते कांदा खाती ना अख्ख. हे बघा काहीच मेंढ्या आलाय तिथं. इथं कांदा तर खाऊ दे ना मग काय मुखच चित्रा बे कुठं एवढं खाणार आहे त्या. हे बघा काहीच या साईडला कशा आहेत मेंढ्या बघा. सगळं कांद्याची पात वगैरे जे असते ना ते खातात. गवत सगळं शेत पण साफ करून घेतात मस्त. असं सोनू दादा डायरेक्ट मेंढ्या काय. चला आता इथं थोडा वेळ थांबू आपण कारण कांदे ते आहेत ना तर मग सामावून ठेवावं लागतं. मेंढ्यांना आजूबाजूला हाणावं लागतं इथनं कांद्याच्या आजूबाजूला. हाय हे बघा असे मेंढ्या घेऊन जातात तिथं. कांदे ठेवलेत ना हे कांद्याची घरी आहे. चला गाईस थोडा वेळ आता थांबू आपण इथनं नंतर जेवणला बसणार आहोत आपण. चला गाईस या जेवणला आता थोड्याशा गवार काढल्यात अजून भेंड्या बाकी आहेत. सो तोपर्यंत चला म्हटलं आता जेवण ते करून घेतील मम्मी पप्पा ते. बघा या साईडला काय आहे भाजी बापरे असं खतरनाक काम आणलंय. कांद्याची पातन ते आणली. हे बघा इकडं बटाटे वेपर्स पण तळून आणलेत मम्मीने त्यांनी आज. चला या जेवणला आता थोडं खाऊयात आपण आणि नंतर परत भेंड्या त्या तोडायच्या आपल्याला. चला गाईस जेवण झालं आपलं. आता मम्मीने त्या गवारन त्या तोडतील. पप्पा आणि मी मिरच्या तोडून घेऊ कारण हिरव्या मिरच्या पण लागल्या थोड्याफार आहेत मिरच्या. मग बाजारामध्ये घेऊन जातील. भेंडी तर आहे भेंडी गवार आणि मिरच्या. काय रे आहेत ना थोड्याफार असते ना बऱ्या लालच दिसू राहिले ना. चला गाईस आता थोड्याच वेळात आपण मिरच्या तोडूयात. मग पाटी आणि काय बादली घेतली. हे बघा गाईस मिरच्या तोडायला बादली आणि पाटी घेतली. दुसरी पाटीच नाही आहे. चला आता जाऊयात आपण मिरच्या त्या तोडून घेऊ. मम्मीने त्या जातील हे तोडायला गवार. बघा इथं हा इथं ना रे काय लागेल दिसायला. हे बघा इथं हिरव्या मिरच्या आहेत थोड्याफार लागलेल्या आहेत या साईडला. मस्त आता तोडून घेऊ. हा एवढाच पार्ट आहे. इकडच्या ज्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना हिथनं लाल मिरच्या ठेवल्या आहेत. हिरव्या मिरच्या सगळ्या तोडल्या गेल्या आहेत. फक्त आपल्याला आता एवढा पार्ट आहे हा तोडून घ्यायचा आहे कारण इथंच थोड्याशा हिरव्या मिरच्या दिसत आहेत आपल्याला. सो बाजारामध्ये घेऊन जाता येतील मग. हे बघा ह्या साईडला कशा लागल्या आहेत बघा हिरव्या मिरच्या. हे बघा इकडनं बघू शकता तुम्ही या साईडला. पप्पांनी सुरुवात पण केली बघा मिरच्या तोडायला. हिरव्या मिरच्या आहेत तोडून घेता आहेत मस्तपैकी. आणि नंतर ह्या झाल्या की लाल मिरच्या तोडून हे पूर्ण वावर आपल्याला खाली करायचं आहे कारण आता बऱ्यापैकी सगळ्या मिरच्या संपण्यात आलेल्या आहेत. सो चला तोडायला सुरुवात करूयात आपण.
चला गाईज, पप्पांनी त्यांनी सुरुवात केली, आपण पण आता मिरच्या तोडायला सुरुवात करू. दोन हाती घेतले का तू? चला गाईज, 2-2 चाचे घेतले आहेत आपण. हे बघा आता या मिरच्या आहेत हिरव्या आपल्या, लय बारीक बारीक झाल्या ना आता. गाईज बघा, पूर्ण ऊन पडलंय आता, 12 वाजून गेलेत. भर उन्हामध्ये कामं करायला लागतात बघा गाईज. शेतकऱ्याचं जीवन खूपच कष्टमय असतं, कारण आतापर्यंत आपण फक्त पुस्तकात वाचणं किंवा टी व्हीवर बघणं, एखाद्या ठिकाणी बघणं एवढंच होतं. पण स्वतः प्रत्यक्षात जर केलं ना, तेव्हा कळतं आपल्याला की काय कष्ट असतं ते. कारण आतापर्यंत कधी आपण केलेलं नाही काम, फक्त वाचलंय किंवा ऐकून होतो, बघितलेलं होतं. चला आता सुरुवात केली आपण मिरच्या तोडायला. बघा किती झाले ते बघा गाईस, तिथं जास्त झालं तिकडं. चला गाईज, असं वाटलं होतं हा पूर्ण पार्ट तोडावा लागेल आपल्याला, पण 3 लाईनीच तोडल्या आपण ज्या घेतलेल्या होत्या. 3 लाईनी, त्या 3 लाईनीमध्येच बघा इथं बादली पण भरली आणि कढई पण भरून गेली. हे बघा किती किती मिरच्या आहेत डायरेक्ट एका झाडाला. हे बघा या साईडला किती मिरच्या लागल्यात बघा एका झाडाला. 3 लाईनमध्येच पूर्ण बकेट पण आणि एक तगारी पण भरून गेली आपल्यावाली कढई. बघा या साईडला. बस आता एवढ्याच मिरच्या तोडणार आहोत आपण, कारण 5-7 किलो मिरच्या झाला की आपल्याला थांबवायचं आहे. बाजाराला मध्ये कसं आहे, 5-7 किलो मिरच्या जरी असल्या तरी भरपूर असतं, कारण ह्या 3 लाईनला इतक्या मिरच्या लागल्या आहेत की आपल्याला पूर्ण तोडण्याची गरजच नाही आली. 3 लाईनीमध्येच पूर्ण आपल्या मिरच्या फिनिश झाल्या. सो चला आता एवढं तोडून घेऊयात आपण, आणि नंतर मग पप्पा ते बाजारात जातील सायंकाळी, आणि मी जाईल मस्तपैकी घरी. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळात. चला गाईस, बघा झाल्या मिरच्या आमच्या 3च झाडामध्ये 3च लाईनमध्ये एवढ्या मिरच्या निघाल्या. हे बघा, आम्हाला असं वाटलं म्हटलं पूर्णच तोडावं लागेल, पण बरं झालं 3 साठ्यांमध्येच पूर्ण काम फिनिश झालं आपलं. एवढ्या मिरच्या भरपूर झाल्या आता आपल्याला बाजारात घेऊन जाण्यासाठी. सो अजून मम्मी त्या गवार तोडताय, तर गवार तोडल्या की भेंड्या तोडतील. साईडला बघा आपण बोरीखाली सगळ्या मिरच्या घेऊन आलो. आता थैलीमध्ये पप्पान ते पॅक करून ठेवतील इथं या साईडला. मम्मींचं अजून काम चालूच आहे. सो आणि अजून थोडंसं काम बाकी आहे आपलं. पण झालं काय असं की मोबाईलची चार्जिंगच संपली आपल्या, आता थोडीच चार्जिंग असली. सो त्याच्यामुळे आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. नक्कीच व्लॉग कशा प्रकारे वाटलं तुम्हाला कॉमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.